नमस्कार, मी अमोल जोशी. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. युद्धात जिंकले पण तहात हरले अशी मराठीत एक म्हण आहे. मात्र शिवसेनेची परिस्थिती त्याहीपेक्षा बिकट आहे. म्हणजे युद्धातही हरले आणि तहात देखील. विधानसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित यश शिवसेनेच्या पदरात पडलं नाही. आता सरकारमध्ये सामील व्हायचं की नाही यावरून पक्षाची पुरती कोंडी झाली आहे. सत्तेत सहभागी होण्यासाठी उपमुख्यमंत्री पदापासून ते 10 मंत्रिपदांची अट शिवसेना नेतृत्वानं घातली, पण भाजपकडून अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाहीये. उपमुख्यमंत्री पदाची मागणी तर भाजप नेतृत्वानं सपशेल फेटाळून लावली. आधी विधानसभेत देवेंद्र फडणवीस सरकारचं बहुमत सिद्ध होऊ द्या, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचं पाहू अशी चाणाक्ष भूमिका भाजप घेतंय का? या भूमिकेमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांचाही पत्ते हातात ठेवण्यात भाजपला यश येतंय का? शिवसेनेनं फडणवीस सरकारला पाठिंबा द्यावा यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला जादा मंत्रिपदांचं गाजर दाखवण्यात येतंय का? आणि शिवसेनेला झुलवत ठेवण्यामागं भाजपचा नेमका गेम प्लॅन काय आहे यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया विश्वास की विस्तार या रोकठोक कार्यक्रमात. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे. त्याचबरोबर पुण्यातून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते अंकुश काकडे. तर मुंबईतून या चर्चेमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर कांदिवली मुंबईतून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. आणि काही वेळातच ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होतील. अभय सर, ज्या प्रकारे गेल्या काही दिवसातलं विशेषतः निकालानंतर महाराष्ट्रातल्या ज्या घटना घडामोडी घडत आहेत, एकतर वेगानं घटना घडत आहेत, मात्र शिवसेना भाजपमधला स्टेटस को मेंटेन आहे अशीच परिस्थिती आज सुद्धा आहे. आणि आता भाजपने जी नवीन भूमिका घेतली आहे की आधी आम्हाला आमचं विश्वासमत सिद्ध करू दे आणि त्यानंतर विस्तार करू, तर या भूमिकेमागे नेमका काय भाजपचा हेतू दिसतोय? मला वाटतं की भाजपाने सुरुवातीपासून शिवसेनेच्या बाबतीत जी भूमिका घेतली आहे ती कन्सिस्टंट आहे की आम्हाला तुमची मदत हवी आहे, पण ती आमच्या टर्म्सवर. म्हणजे ते शिवसेनेच्या कुठल्याही अटी स्वीकारायला तयार नाही आहेत. सत्तेत जो वाटा आम्ही देऊ तो घ्या, जेवढी मंत्रिपदं देऊ तेवढी घ्या, जी खाती देऊ तेवढी घ्या, नाहीतर तुम्ही तुमचा निर्णय घ्या, परंतु आम्ही तुम्हाला डावललंय किंवा तुमचा पाठिंबा नाकारलाय हे पातक आम्ही घेणार नाही. त्यामुळे तुम्हाला हवं ते देणार नाही. राहायचं तर लव्ह इट किंवा ऑर लिव्ह इट अशी जी याला म्हणतात अशी परिस्थिती साधारणतः मला वाटतं की भाजपाकडून तयार करण्यात आलेली आहे. आता शिवसेनेला याचा निर्णय घ्यायचा आहे की आपण आता त्या टर्म सगळ्या मान्य करायच्यात नाही करायच्यात. आता चर्चा सुरू आहे. हे आपण मंत्रिमंडळ जेव्हा मुख्यमंत्र्यांचा पहिला शपथविधी झाला, म्हणजे मुख्यमंत्र्यांचा आणि बाकीच्या मंत्र्यांचा, त्यावेळेस आपण ऐकलं की या चर्चेला वेळ लागतोय म्हणून आम्ही आमचा शपथविधी उरकतोय. आता झालं की अधिवेशनापर्यंत आम्ही पुढचा निर्णय घेणार नाही म्हणून. आता या परिस्थितीमध्ये शिवसेनेला आता निर्णय घ्यावा लागेल की ज्या अटी अजून ठरलेल्याच नाहीत, जो अजून वाटा ठरलेलाच नाही, तो जो मिळेल असं गृहीत धरून स्वीकारून सरकारच्या बाजूनी विश्वासदर्शक ठरावावर मतदान करायचं की नाही. जर एकदा विश्वासदर्शक ठरावावर त्यांनी सरकारला मतदान केलं तर परत त्यांना विरोधी पक्षनेतेपदावर क्लेम करता येणार नाही. तसा जर क्लेम करायचा त्यांनी सोडून दिला आणि भाजपावर पूर्ण विश्वास ठेवून ते आता कुठलीही अट न मान्य स्वीकारली गेली तरी सामील होणार असतील, तर मला वाटतं भाजपाला ते आज हवंय. याचाच अर्थ आहे की तुमच्या अटी आम्हाला मान्य नाहीत. आता शिवसेना त्याच्याबद्दल आजही बैठक झाली, रविवारी त्यांच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल, त्यात अंतिम निर्णय होईल. परंतु त्यांची एक मागणी आहे की एक भाजपाने एक बाब स्पष्ट केली की या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद असणार नाही. बिलकुल. आता हे उपमुख्यमंत्रीपद नसेल तर त्याला कॉम्पेन्सेट करा म्हणून तुम्ही केंद्रात एक अतिरिक्त मंत्रिपद द्या असं शिवसेनेकडून सांगितलं जात आहे. आता या चर्चेची कशी गंमत आहे की कोण कोणाशी चर्चा सुरू आहे हे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी कसं असतं की रस्त्यावर नुसता बोर्ड असतो काम चालू आहे रस्ता बंद म्हणून, पण काम करणारी लोक दिसत नाहीत. तसंच या चर्चेचं आहे. चर्चा कुठे चालू आहे, कोणाची चालू आहे हे दिसत नाही, पण चर्चा सुरू आहे एवढं मात्र ऐकायला मिळतं. आता या चर्चेच्या संदर्भात हे उपमुख्यमंत्री पदाच्या म्हणतात केंद्रात मंत्रिपद द्या अशी चर्चा आहे. आज आपणच सांगतोय की केंद्रातून शिवसेनेला एक मंत्रिपद देण्याची संधी दिलेली आहे. तर मला वाटतं की जसं जर झालं आणि केंद्रात जर मंत्र्याचा शपथविधी झाला तर शिवसेना आता मंत्रिमंडळाचा हट्ट कदाचित धरणार नाही, कारण त्यांच्या दृष्टीने ते सकारात्मक पाऊल असेल आणि ते कदाचित विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदानही करतील. पण तसं नाही झालं तर मग विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी काय भूमिका घ्यायची याचा अंतिम निर्णय घेऊन त्याचा सोक्ष मोक्ष या रविवारच्या बैठकीत लागेल असं दिसतंय. बिलकुल. अतुल भातखळकर आपल्यासोबत आहेत.
अतुलजी, शिवसेनेला निर्णय घेणं सोपं जावं यासाठी भाजप स्वतःहून नेमकं काय प्रयत्न करतंय हे महाराष्ट्रातल्या जनतेला तुमच्याकडून जाणून घेण्याची उत्सुकता आहे. शिवसेनेचा पेच वाढत चाललाय. कुठलीही ठोस ऑफर भाजपकडून निदान जाहीररित्या तरी दिली गेलेली नाहीये. जे काही ऑफर आहेत त्या शिवसेनेकडून येत आहेत आणि त्या रिजेक्ट करण्याचं, नकारण्याचं काम भाजप करतंय. भाजपनी शिवसेनेला काही ऑफर दिलेली आहे का? आणि जी चर्चा सध्या सुरू असल्याचं सांगितलं जातंय ती नेमकी कुठल्या पातळीवर आणि कुठे सुरू आहे? नाही, आपण बरेच प्रश्न उपस्थित केले आहेत, पण पहिला मुद्दा असा आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या संदर्भात सत्तेमध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात चर्चा चालू आहे असं स्वतः मुख्यमंत्र्यांनीच परवा सांगितलेलं आहे. आणि केवळ चर्चा चालू आहे अशातला भाग नाही, तर ही चर्चा सकारात्मक दिशेने चालू आहे, योग्य दिशेने चालू आहे आणि त्याच दिशेने ती पूर्णत्वाला जाईल हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. चर्चा होताना कुठे दिसत नाही आहे, म्हणजे दिसायची म्हणजे काय करायची असते? दोन पक्षांमधली या संदर्भातली चर्चा ही वृत्तपत्रातून किंवा मीडियातून करण्याची आमची पद्धती नाही आहे. त्यामुळे इथे काम चालू आहे पण रस्त्याचं काम काही दिसत नाही आहे, तर मग तेच उदाहरण पुढे न्यायचं तर तिकडे मायक्रो टनलिंगचं काम चालू आहे. आता ते तुम्ही शोधण्यामध्ये यशस्वी होत आहे, त्याला आम्ही काय करणार? आता हे खरं आमचं यश आहे दोन्ही पक्षांचं. त्यामुळे असं काही होत नाही आहे. आणि मला असं वाटतं चर्चा दोन स्तरावर चालू आहे. एक आमच्यात आणि शिवसेनेत चर्चा चालू आहे आणि दुसरी चर्चा मीडियात चालू आहे. आपापल्या कल्पनेने एक उपमुख्यमंत्रीपद मागितलं, मग ते नाकारलं, मग केंद्रात एक मंत्रीपद मागितलं, ते नाकारलं, अमुक दिवशी अमुक होणार, तमुक दिवशी तमुक होणार. त्यामुळे अशी चर्चा काही मीडियाच्या माध्यमातून जरी होत नाही. मी महाराष्ट्राच्या जनतेला एवढं सांगू इच्छितो की या दोन्ही पक्षांमध्ये चर्चा चालू आहे आणि चर्चा सकारात्मक दिशेने चालू आहे. उपमुख्यमंत्रीपद मागितलं होतं की नव्हतं? नाही, म्हणून म्हटलं ना की ही चर्चा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रिंट मीडियातून करण्याची आमची पद्धत नाही. म्हणून मी म्हटलं की गमतीने म्हटलं की चर्चा दोन स्तरावर चालू आहे. एक शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये चालू आहे, या सरकारमध्ये मीडियातून चालू आहे. या सरकारमध्ये अतुलजी फक्त एकच प्रश्न विचारतो की या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद राहणार की नाही? हा निर्णय जो आहे ना, हा निर्णय विधिमंडळ गट करत असतो, मुख्यमंत्री करत असतात. आणि मी म्हटल्याप्रमाणे याचा निर्णय जो काही असतो तो निर्णय हा मीडियातून त्याची चर्चा केली जात नाही. हा विधिमंडळ पक्षाचा निर्णय आहे. केंद्रीय भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीसांनी जी 24 तासाची प्रतिक्रिया दिली त्याच्यात दिल्लीमध्ये चर्चा सुरू आहे असं ते म्हणाले होते. हो, दिल्लीमध्ये चर्चा चालू आहे आणि अरुण जेटली चर्चा करत आहेत. त्याच वेळेला अनिल देसाई त्यांच्याकडनं चर्चा करतायत. हे सगळ्यांना माहिती आहे, अधिकृतपणे आलेलं आहे. आणि शपथविधीला जेव्हा उद्धवजी आले होते तेव्हा त्यांची अमित शहांची त्या ठिकाणी भेट झालेली आहे आणि त्यातून या चर्चेची मार्ग मोकळा झालेला आहे. त्याच्यामुळे यात काही गुप्त स्वरूपात काही चालू आहे. तर ज्या गोष्टी गुप्त असतील त्या गुप्तच राहतील ना. चर्चा पूर्णत्वाला गेल्यानंतर ती नॅचरली लोकांना आणि मीडियाला सांगण्यात येईल. ठीक आहे, चर्चा पूर्णत्वाला अजून गेलेली नाहीये, मात्र ती चर्चा सुरू आहे असं त्यांचं सांगणं आहे. आपण ही चर्चा पुढे नेऊया. अंकुश काकडे, ज्या दिवशी निकाल लागत होता, पूर्ण निकाल सुद्धा यायचे होते, त्या दिवशी राष्ट्रवादीने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आणि आता मात्र राष्ट्रवादी विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी नेमकी काय भूमिका घेणार याविषयी काहीही स्पष्ट बोलत नाहीये. राष्ट्रवादीचं नेमकं काय ठरलंय? तुम्ही त्या ठिकाणी मतदानाला हजर राहणार आहात की हजर राहून कुठल्या बाजूनी मतदान करणार आहात की गैरहजर राहणार आहात? नेमकी आता राष्ट्रवादीची काय भूमिका असणार आहे? अमोलजी, पवार साहेबांनी आणि प्रफुल्ल पटेलांनी या सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. निवडणुकीचे निकाल लागत असताना कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाही. राज्यामध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होते. अशा वेळेला राज्यामध्ये स्थिरता राहिली पाहिजे. या भूमिकेतून तत्काळ भारतीय जनता पक्षाला विना अट बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आणि तो आमचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेलांनी मीडियाला सांगितला. त्याच्यानंतर आमची विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्याचा ज्यावेळेला मीटिंग मुंबईमध्ये झाली त्यावेळेला देखील पवारसाहेबांनी या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण केलं आणि त्या ठिकाणी देखील त्यांनी सांगितलं की अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला आम्ही बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढे भारतीय जनता पक्ष शिवसेना यांच्यामध्ये चर्चा चालू आहेत किंवा कोणाचा पाठिंबा घ्यायचा
काय घ्यायचा या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाने अजून कोणत्याही परिस्थितीमध्ये स्पष्ट निर्णय घेतलेला नाही. त्याच्यानंतर देखील आदरणीय पवारसाहेबांनी मुंबईच्या एका वार्तालापामध्ये सांगितलं की अशा परिस्थितीमध्ये उद्या विधिमंडळामध्ये जर का बहुमत सिद्ध करण्याचा प्रसंग आला तर त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्या ठिकाणी अनुपस्थित राहील, ॲब्सेंट राहील, अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका पवारसाहेबांनी घेतलेली आहे. त्यामुळे आम्ही कुठेही मुंह में राम बगल में छुरी अशा प्रकारचा कुठलाही आमचा हेतू नाही. आम्ही घेतलेले निर्णय जनतेसमोर, मीडियासमोर स्पष्ट जाहीर केलेले आहेत. त्याच्यामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे. आता राहिला प्रश्न भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना किंवा भारतीय जनता पक्षाने आमचा पाठिंबा घ्यायचा किंवा नाही हा त्यांचा निर्णय आहे. उद्या ज्यावेळेला 10 तारखेला विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होईल त्यावेळेला त्यांचा जो काही निर्णय असतील तो आम्हाला कळतील आणि त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढचा निर्णय घेईल. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 2 निर्णय स्पष्ट घेतलेले आहेत की त्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला विनाअट बाहेरून पाठिंबा द्यायचा. दुसरा, जर विधिमंडळामध्ये विश्वास ठराव असेल तर त्यावेळेला ॲब्सेंट राहायचं अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे. बिलकुल. याविषयी अभयजी तुम्हाला काय नाही, मला एवढंच विचारायचं होतं की ज्या पहिल्यांदा प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केलं की आम्ही या सरकारला स्थिरतेसाठी बाहेरून पाठिंबा देतोय म्हणून, त्याच्यानंतर पवार साहेबांनी स्वतः स्पष्ट केलं की ज्यावेळेस अशी विधिमंडळात मतदानाची वेळ आली तर आम्ही ते ॲब्स्टेन करू, तटस्थ राहू, त्यावर मतदान करणार नाही. काल प्रफुल्ल पटेल यांनी एका इंग्रजी दैनिकांना दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलंय की राष्ट्रवादी काँग्रेस या भाजपाच्या बाजूने मतदान करेल म्हणून. त्यामुळे राष्ट्रवादीची नेमकी आजची भूमिका काय आहे याच्याबद्दलच संभ्रम निर्माण झालाय. ही भूमिका शिवसेनेच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे का? नाही, अभयजी वर्तमानपत्रामध्ये काय आलंय याची मला कल्पना नाही, परंतु पवार साहेबांनी जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय आमच्या पक्षामध्ये अंतिम असतो आणि त्याचीच कार्यवाही उद्या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे शिवसेना काय निर्णय घेते याच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काही घेणं देणं नाही. शिवसेनेने त्यांचा जो काही निर्णय घ्यायचा असेल तो घ्यावा. तो सरकारच्या बाजूने घेतला, विरोधी घेतला, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. पवार साहेबांनी घेतलेला निर्णय त्याची अंमलबजावणी विधिमंडळामध्ये निश्चित केली जाईल. ठीक आहे. ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवूया. एका ब्रेकची वेळ झाली आहे, एक ब्रेक घेऊया आणि ही चर्चा आपण सुरू ठेवूया. विश्वास की विस्तार याविषयी आपण चर्चा करतो आहोत. या चर्चेमध्ये संदीप प्रधान सुद्धा आता सहभागी झालेले आहेत. संदीपजी, स्वागत तुमचं या चर्चेमध्ये. ब्रेकवर जाण्यापूर्वी आम्ही या विषयावर चर्चा करत होतो. भाजपनी जी भूमिका घेतलेली आहे की अगोदर बहुमत सिद्ध करू द्या सभागृहामध्ये आणि त्यानंतर आपण मंत्रिमंडळ विस्ताराचं बघू, या भूमिकेतून भाजपनी सगळेच पत्ते आपल्या हातात ठेवण्याची खेळी यशस्वीपणे खेळली आहे असं तुम्हाला वाटतं का? भाजपच्या या भूमिकेविषयी, स्ट्रॅटेजीविषयी तुमचं निरीक्षण काय? असं आहे, तो सत्तेतला पक्ष आहे आणि त्यांना बहुमत सिद्ध करायचं आहे. त्यामुळे अशा वेळी सर्व पत्ते आपल्या हातात राहतील किंवा सर्व हुकुमाचे एक्के आपल्या हातात राहतील हा प्रयत्न तो पक्ष करणारच. असं आहे की एकदा समजा त्यांनी विश्वासदर्शक ठरावापूर्वी काही लोकांना द्यायला सुरुवात केलं की मग त्याच्यातून निर्माण होणारी नाराजी आणि हे सगळे प्रश्न निर्माण होतील आणि मग त्यांना जो मूळ फोकस त्या विश्वासदर्शक ठरावावर ठेवायचा आहे त्याच्याऐवजी हा सगळा फोकस बदलून अमुक नाराज झाला, अपक्षांना 2 जणांना मिळालं, 2 नाराज झाले, हे सगळं होईल आणि हे त्यांना टाळायचं आहे. तीच पद्धत शिवसेनेत आहे. शिवसेनेत सुद्धा समजा शिवसेनेतल्या काही लोकांना मिळालं, मग ती कमी मिळाली मंत्रिपदं, असे त्याला फाटे फुटत जातील. आणि मला असं वाटतं भाजपला या चर्चेला पुढे फाटे फोडायचे नाहीत. आता त्यांचा फोकस हा पूर्णपणे बहुमत सिद्ध करण्याकडे आहे, कारण त्यांच्याकडे पूर्ण बहुमत नाही. समजा बहुमत असतं तर हा प्रश्नच निर्माण झाला नसता, मग काही हेच नव्हतं. पण बहुमत नाही आणि काही थोड्या मतांची त्यांना गरज आहे आणि त्यामुळे ते रिस्क आत्ता मला वाटतं घेऊ इच्छित नाहीत आणि त्यामुळे एक सत्ताधारी पक्ष म्हणून त्यांची भूमिका ही त्यांच्या बाजूने योग्यच आहे असं मला वाटतं. बिलकुल, स्ट्रॅटेजी म्हणून ती योग्य आहे तुमच्यामध्ये. अतुल भातखळकर, शिवसेनेकडून भाजपच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत? जी काही चर्चा सुरू आहे किंवा कुठल्या पातळीवर सुरू आहे हे जरी तुम्हाला सांगायचं नसलं आणि या क्षणी ते सांगायचं नसलं तरी सुद्धा शिवसेनेकडून भाजपच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत? शिवसेनेने नेमकं काय सहकार्य करावं? किती मंत्रिपदांवर समाधान मानावं? कसं सरकार स्थिर करण्यासाठी सहकार्य करावं? याबाबत शिवसेनेकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत?
नाही, आम्ही सुरुवातीलाच हे म्हटलेलं आहे की शिवसेनेने या सरकारमध्ये सामील व्हावं ही भारतीय जनता पार्टीची इच्छा आहे. आणि म्हणून आपण पाहिलं असेल की शपथविधीच्या वेळेला सुद्धा स्वतः राष्ट्रीय अध्यक्षांनी उद्धवजींना फोन करून आपण शपथविधीच्या सोहळ्याला उपस्थित राहा अशी त्यांना विनंती केली होती आणि त्याप्रमाणे उद्धवजी आणि त्यांचे सर्व सहकारी या शपथविधीला उपस्थित राहिले. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ही स्वाभाविक इच्छा आहे की हे स्थिर सरकार महाराष्ट्राला द्यायचं आहे आणि त्यामुळे जर का त्या सरकारमध्ये शिवसेना आली तर नक्कीच एक चांगलं सरकार आम्ही महाराष्ट्राला देऊ, कारण शिवसेना हा आमचा नैसर्गिक मित्र आहे. आता खाते वाटप, त्यातलं कुठली खाती, मग त्यात राज्यमंत्री असतील तर राज्यमंत्र्यांना कुठले अधिकार, या सगळ्या ज्या गोष्टी त्या तपशिलाच्या आहेत. मूळ मुद्दा जसं संदीप प्रधानांनी म्हटलं की प्रथम भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं बहुमत 12 तारखेला सिद्ध होणं, सरकार बहुमतामध्ये सिद्ध झाल्यानंतर या पुढच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि या तपशिलाच्या बाबी आहेत. त्यामुळे शिवसेनेकडनं काही आमच्या अपेक्षा आहेत की त्यांनी अमुकच खातं मागू नये किंवा तमुक खातं मागावं अशी आमची अपेक्षा नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेची सुद्धा काही अशी आग्रहाची भूमिका असणार नाही, कारण त्यांनाही शेवटी महाराष्ट्राला एक चांगलं सरकार दिलं पाहिजे ही शिवसेनेची सरकारमध्ये सामील होत असतानाची शिवसेनेची इच्छा. केंद्र सरकारमध्ये शिवसेनेला 2 मंत्रिपदं मिळणार अशी सध्या जी बातमी येते त्याच्यामुळे भाजपला आता अधिक दिलासा मिळाला आणि शिवसेनेविषयीचा कॉन्फिडन्स तुमचा अधिक वाढलाय का? नाही बघा, यात काही कॉन्फिडन्स वाढण्याचा वगैरे काही मुद्दा नाही किंवा याच्यामध्ये दुसरा कुठलाही मुद्दा असायचं कारण नाही. मी सुरुवातीलाच म्हटलं, आम्ही तर हे खुलेपणाने सांगितलेलं आहे की शिवसेना निवडणुकीच्या काळात असं म्हटलं की शिवसेना आमचा विरोधी पक्ष नाही. आम्ही सत्तेत आल्यानंतर सुद्धा आम्ही म्हटलं की आमचा शिवसेना नैसर्गिक मित्र पक्ष आहे आणि त्यांनी सरकारमध्ये सामील व्हावं अशी भारतीय जनता पार्टीची इच्छा आहे. आता केंद्रात 2 मंत्रिपदं द्यायची का 3 मंत्रिपदं द्यायची का हा नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या स्तरावरचा निर्णय आहे. त्या विषयातली चर्चा त्या स्तरावर होत असते आणि त्यातले निर्णय घेतले जातील. आज एका वाहिनीनं असं सांगितलं की सुरेश प्रभू हे शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री होणार आहेत. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की चर्चा 2 स्तरावर चालू आहे. एका स्तरावर 2 पक्षांच्या नेत्यांमध्ये ही चर्चा चालू आहे आणि दुसऱ्या स्तरावरती मीडियाच्या अनेक सेक्शनमध्ये ती चर्चा चालू आहे. त्या चर्चेला शिवसेनेला 2 मंत्रिपदं देण्यामागे महाराष्ट्रातल्या कुठल्या समीकरणांचा काहीही संबंध नाहीये. नाही, मी असं म्हटलं नाही. एवढाच त्यातला मुद्दा आहे की केंद्रामध्ये शिवसेना सत्तेमध्ये सहभागी आहे, महाराष्ट्रात सुद्धा सहभागी करून घेण्याकरता आमचे प्रयत्न चालू आहेत. या ठिकाणी जेव्हा विचार केला जाईल तो विचार हा सर्वंकष विचार केला जाईल आणि येणाऱ्या दिवसांमध्ये प्रश्न हा आहे की महाराष्ट्रातल्या सत्तेत शिवसेनेला सहभागी करून घेण्याच्या ज्या प्रयत्नाचा तुम्ही उल्लेख करताय, शिवसेनेला केंद्रात मिळणारी 2 मंत्रिपदं हा त्याच प्रयत्नांमधला एक भाग आहे की नाही? असं या चर्चेमध्ये मी व्यक्तिशः काही सहभागी नाही आहे. आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ही चर्चा जी आहे ती भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय नेतृत्व आणि शिवसेनेचे नेते यांच्यात चालू आहे. त्यामुळे याच्यामध्ये फक्त मला 100% याची खात्री आहे, भारतीय जनता पार्टीचा एक जनप्रतिनिधी म्हणून, एक भारतीय जनता पार्टीचा प्रदेश स्तरावरचा सरचिटणीस या नात्याने, की या चर्चेमध्ये कुठेही क्विड प्रो को अशा पद्धतीची चर्चा चालू नाही आहे. चर्चा केंद्रातलं सरकार अधिक चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे, महाराष्ट्रातलं जे सरकार आहे तेही अधिक चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे या दृष्टीने चर्चेकडे बघितलं जाईल आणि त्या दृष्टीने चर्चेच्या संदर्भातले निरनिराळे मुद्दे, निरनिराळ्या गोष्टींची शक्यता ही तपासून पाहून त्याच्या आधारावरती चर्चा केली जाईल. याच्यामध्ये तिकडे वर 2 दिले तर खाली 1 मिळणार नाही, खाली 3 दिली तर वर 2च मिळतील किंवा 1च मिळेल, अशा पद्धतीने चर्चा मला असं वाटतं की किमान आमच्या पक्षात तरी केली जात नाही. चर्चा ही एक होलिस्टिक अप्रोच ठेवून केली जाते आणि त्याच विचाराच्या आधारावर ही चर्चा केली जाते. ठीक आहे, या तुमच्या मुद्द्यावर इथल्या स्टुडिओतल्या दोन्ही पत्रकारांना बोलायचं असेल, ही चर्चा आपण सुरू ठेवूया. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर भेटूया. विश्वास की विस्तार याविषयी आपण चर्चा करत होतो. अंकुश काकडे, मागच्या भागामध्ये तुम्हाला बोलायचं होतं, जो मुद्दा मागच्या भागामध्ये चर्चेत सुरू होता की केंद्रामध्ये 2 मंत्रिपदं जी शिवसेनेला देऊ केली जात आहेत त्याचा राज्यातल्या घडामोडींशी संबंध आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं, केंद्रातले विषय वेगळे, राज्यातले विषय वेगळे, एवढं सरळ साधं सोपं सगळं गणित शिवसेना भाजपमधलं आहे की त्याच्यामागे काही इंटर रिलेशन्स आहेत, काही समीकरणं असावीत?
नाही, नेमकं लक्षात घ्या की 10, 11 आणि 12 3 दिवस महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन होणार आहे, शपथविधी होणार आहे हो. आणि 12 तारखेला विश्वासदर्शक ठराव देखील त्या ठिकाणी मांडला जाणार आहे. आता एकीकडे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांची बोलणी चालू आहेत, हे आपण माध्यमातून पाहतो. मुख्यमंत्री सांगतायत की आमची चर्चा चालू आहे. उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या वतीने देखील कोणीतरी सांगतं की चर्चा चालू आहे, सकारात्मक चालू आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये विस्तार केला जाणार आहे अशा प्रकारच्या बातम्या कालपासून सुरू झालेल्या आहेत. म्हणजे एकीकडे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेबरोबर चर्चा किंवा करीत असताना तो विश्वास ठराव दर्शक संमत करणं आणि त्याच वेळेला कुठेतरी दिल्लीमध्ये विस्ताराची अशा प्रकारची चर्चा सुरू करून शिवसेनेला कुठंतरी संभ्रमामध्ये त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याचं अतिशय चाणक्षपणे काम हे पंतप्रधान किंवा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करीत असावेत असं वाटतं. एकंदरीत शेवटी नाही म्हटलं तरी भारतीय जनता पक्षाचं केंद्रात सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे. त्यामुळे या केंद्रातला विस्तार आणि महाराष्ट्रातला विश्वासदर्शक ठराव याचा कुठेतरी संबंध हा निश्चितच असेल असं मला वाटतं. बिलकुल. आणि तसा तो असण्यात तुम्हाला काही गैर वाटत नाही? नाही, काही गैर वाटत नाही. शेवटी प्रत्येकाला केंद्रामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, आपलं पक्ष काम करीत असताना त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या स्ट्रॅटेजी वापरणं हे त्यांचं काम असतं, ते करीत असतात. बिलकुल. त्याच्यामध्ये काहीतरी रिलेशन असेल पण ते गैर असण्याचं कारण नाही असं ते म्हणतात. अभयजी, तुम्हाला काय वाटतं, काय नेमकं केंद्रात आणि राज्यातली समीकरण? नाही, मला वाटतं की केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बरेच दिवसापासून पेंडिंग होता. तो म्हणजे अचानक आता शिवसेनेला त्याच्यात घ्यायचं आहे म्हणून विस्तार होतोय अशी काही परिस्थिती नाही आहे. परंतु हा विस्तार झाला तर मात्र निश्चितपणे शिवसेनेला काही ना काही मिळू शकतं जर त्यांना हा फॉर्म्युला वर्कआउट करायचा असेल तर. म्हणजे महाराष्ट्रात जर तुम्हाला विस्तार म्हणजे विश्वासदर्शक ठरावापूर्वी आत्ता विस्तार करणं शक्य नसेल किंवा शिवसेनेला हवे तर देणे शक्य नसेल तर केंद्रामध्ये मला वाटतं की त्यांच्या विस्तारात त्यांचा समावेश होईल. शिवसेनेची मागणी एक मंत्रिपदाची आणि राज्यमंत्रिपदाची आहे, तेवढं मिळेल का? किंवा एक आणखी त्याच्यात एक वैशिष्ट्य की केंद्रात बहुमतासाठी भाजपाला शिवसेनेची अजिबात गरज नाही आहे, परंतु तिथे आम्ही तुम्हाला सत्तेतला वाटा देऊ, इथे मात्र आम्ही म्हणू त्याप्रमाणेच फॉर्म्युला तुम्हाला स्वीकारावा लागेल असं काहीतरी याच्यातून भाजप वर्कआउट करू इच्छित आहे. आता शिवसेनेच्या हातात आहे की तिथला जो आहेत काय इथे त्यांच्याकडे मंत्रिपदं घेऊ नये, त्यांच्याकडे आज मंत्रिपदासाठी तशी जर बघितली तर फार प्रभाव पाडू शकतील अशी माणसं कोणी नाही आहेत फारशी. त्याच्यामुळे असं होऊ शकतं की केंद्रात जास्तीत जास्त मंत्रिपदं घेऊन महाराष्ट्रातल्या कमी मंत्रिपदांवर ते तयार होतील. जर परवा शपथविधी झालाच म्हणजे ऑफिशियली अजून डिक्लेअर व्हायचे ते झालाच आणि त्यात शिवसेनेच्या मंत्र्यांचा सहभाग झाला तर मला वाटतं की इथे शिवसेना कुठल्याही ॲश्युरन्स शिवाय कदाचित ते मतदानही करतील विश्वासदर्शक ठरावाच्या आणि त्यानंतर ते सत्तेतला जो वाटा त्यांना अपेक्षित आहे तो घेऊन शांत राहतील आणि ते सरकारमध्ये सहभागी होतील. प्रश्न पुढे निर्माण होणार आहेत. मगाशी अतुलजी म्हणाले ते की उपमुख्यमंत्री पदाबद्दल निर्णय नाही झालेला, परंतु उपमुख्यमंत्री पदाचं जे डेझिग्नेटेड ऑफिस आहे ते भाजपाचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांना ऑलरेडी अलॉट केलं आहे. म्हणजे त्याच्यामुळे आता उपमुख्यमंत्रीपद या सरकारमध्ये नसणार नाही, म्हणजे नसणार आहे हे आता ऑफिशियली जरी सांगितलं जात नसलं तरी आता ते राहणार नाही अशीच सगळी पावलं आहेत. त्याच्यामुळे त्याची अधिकृत मला वाटतं घोषणा भाजप कुठलीच करत नाही. एकाच वेळी राष्ट्रवादीचा पाठिंबा दिलेला नाकारायचा नाही, शिवसेना बरोबर आहे असंही सांगायचं, असं करून त्यांनी सर्वांना झुलवत ठेवण्याचं एक राजकीय कौशल्य दाखवलंय. या बाबतीत मात्र त्यांना निश्चितपणे 100 गुण द्यायला हरकत नाही. संदीपजी, भाजप समोर आता जेवढे ऑप्शन्स आहेत तेवढे ऑप्शन्स आता शिवसेनेसमोर दिसत नाही आहेत आणि त्याच्यामुळे या परिस्थितीमध्ये त्यातल्या त्यात फिजिबल ऑप्शन शिवसेनेसाठी कुठला आहे आणि कुठल्या मार्गाने शिवसेना सध्या जाऊ पाहतीये? नाही, गेले काही दिवस काय चाललं होतं की शिवसेना भाजपच्या नैतिकतेची परीक्षा पाहत होती. त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या राष्ट्रवादी काँग्रेसवरती भ्रष्टाचाराचे आरोप केलेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन तुम्ही राज्यातलं सरकार चालवणार का, आणि त्याची परीक्षा शिवसेना बघत होती. तिकडे भाजप शिवसेनेची परीक्षा पाहत अशासाठी होते की जितके दिवस लांबवता येईल चर्चा त्या तितकी लांबवायची आणि हे किती ताणून धरतात, किती राहतात ठाम या आपल्या मागण्यांवरती याची परीक्षा पाहत होते. तर ही परीक्षा पाहणं मला असं वाटतं आता कुठेतरी त्याला पूर्णविराम मिळाला.
की आता हे नक्की झालं की केंद्रातल्या सरकारमध्ये जर 2 मंत्रिपदं शिवसेनेने घेतली तर याचा अर्थ असा आहे की याचा अर्थ शिवसेना आता भाजपबरोबर ती केंद्रातल्या आणि राज्यातल्या सत्तेमध्ये राहणार. अच्छा. समजा ती त्यांना राहायचं नसतं आणि विरोधी बाकात बसायचं असतं तर सगळी सत्ता केंद्रातली सत्ता सोडावी लागली असती, कारण विश्वासदर्शक ठरावाच्या एकदा विरोधात त्यांनी मतदान केलं किंवा मतदान केलं नाही त्याच्या बाजूनी तर त्यांना सत्ता सोडायला लागली असती. त्याचा परिणाम आपल्याला महापालिकांमधल्या सत्तेवर पण बघायला मिळाला असता आणि आता तिथं सुद्धा पुढच्या 2 वर्षामध्ये निवडणूक आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार केल्यानंतर मला असं वाटतं की शिवसेनेने हा विचार केलेला आहे आता केंद्रामध्ये जास्त मंत्रिपदं घेऊन राज्यात घेणार का, किंवा हा सगळा मला वाटतं तपशिलातला मुद्दा असेल, तो चर्चेचा असेल, जे सोयीस्कर असेल, जिथं जास्त चांगला वाटा मिळणार असेल मंत्रिपदाच्या दृष्टिकोनातून, खात्यांच्या दृष्टिकोनातून तो स्वीकारला जाईल. पण मला वाटतं एक गोष्ट क्लिअर झालेली आहे की जे गेले काही दिवस एकमेकाला असं म्हणजे चाचपून बघण्याचा किंवा एकमेकाची सत्वपरीक्षा बघण्याचा जो खेळ चालला होता या 2 मित्रांमध्ये, दीर्घकाळ मित्र असलेल्या 2 पक्षांमध्ये, तो कुठेतरी आता मला असं वाटतं थांबला. आता सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर ते पुन्हा एकमेकाची परीक्षा पाहायला आता मोकळे झालेले आहेत. बिलकुल. एका ब्रेकवर जायचं आहे, मात्र ब्रेकवर जाण्यापूर्वी अतुलजी, तिघांनी सुद्धा केंद्रातली शिवसेनेला मिळणारी मंत्रिपदं आणि राज्यातली समीकरणं यांचा संबंध आहे असं सगळ्यांना वाटतंय. ह्याच्यावर तुम्हाला काय काउंटर करायचंय? नाही, मी सुरुवातीलाच म्हटलं ना की कॉम्पोजिट डायलॉग असू शकतो, फक्त तो क्विड प्रो को अशा पद्धतीने डायलॉग किंवा चर्चा ही चालू नाही आहे, तशी आमच्या पक्षाची पद्धत नाही आहे. त्यामुळे केंद्रात 2 मिळालं तर खाली 1 कमी मिळेल वगैरे अशा पद्धतीने नाही आहे. तर केंद्रातलं सरकारसुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे, राज्यातलं सरकारसुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे. त्याच्याकरता शिवसेनेबरोबर चर्चा करून, त्यांच्याबरोबर वाटाघाटी करून, त्याच्या संदर्भातले जे काही निर्णय असतील ते निर्णय आम्ही करू. त्यामुळे केंद्रात 2 तर खाली 1, खाली 4 तर केंद्रात 3 अशा प्रकारची काही चर्चा नाही आहे. त्यामुळे म्हणजे हे सगळं एकास 3, 3आस 1 या सगळ्या वृत्तपत्रीय बातम्या असतात. अशा पद्धतीने काही चर्चा करण्याची पद्धत आमच्या पक्षात किंवा आमच्या दोन्ही पक्षांमध्ये नाही आहे. ठीक आहे, पुन्हा एका ब्रेकची वेळ झाली. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया. स्थिर सरकारच्या दृष्टीने सध्या जनतेच्या हिताच्या किंवा पुढच्या राज्यकारभाराच्या दृष्टीने योग्य ऑप्शन्स, योग्य पर्याय काय असू शकतील याविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत एका ब्रेक नंतर. विश्वास की विस्तार याविषयी आपण चर्चा करतो आहोत. अंकुश काकडे, शेवटच्या भागामध्ये आपण या चर्चेच्या आलेलो आहोत. राज्यात स्थिर सरकार यावं आणि केवळ बहुमत सिद्ध करणं हा काही अंतिम हेतू असू शकत नाही कुठल्याही सरकारचा, कारण बहुमत असणं आणि मग त्यानंतर जी वेगवेगळी बिल्स पास करावी लागतात, विधेयकं पास करून घ्यावी लागतात, जो राज्यकारभार असतो त्या दृष्टीने तुम्हाला राज्यातली आदर्श परिस्थिती काय असेल, जनतेच्या कल्याणाची सिच्युएशन काय असेल असं वाटतं? शिवसेनेसोबत भाजपसोबत शिवसेना येणं आणि त्याला तुमचं बाहेरून पाठिंबा असणं, ही परिस्थिती आदर्श असू शकते की इतर कुठली परिस्थिती आदर्श असेल असं वाटतं तुम्हाला? नाही, आता सरकारला अजून सभागृहामध्ये अजून सरकार आलेले नाही आहे. सभागृहामध्ये कोणते विषय येतात, राज्याच्या हिताचे कोणते विषय असतात, जनतेच्या हिताचे कोणते विषय येतात, या सगळ्या गोष्टीवरती त्या ठिकाणी मग विचारविनिमय केला जाईल. आज नेमकी परिस्थिती उद्या सभागृहामध्ये काय होणार आहे हे आता आपण कोणी सांगू शकत नाही. हे भारतीय जनता पक्ष सांगू शकत नाही, राष्ट्रवादी सांगू शकत नाही, शिवसेना, काँग्रेस कोणी नाही. त्यावेळेला सभागृहामध्ये जी काही परिस्थिती असेल आणि राज्याच्या हिताची जी परिस्थिती असेल त्यावरती आम्ही निर्णय घेऊ. नाही, मी संख्येच्या दृष्टीने तुम्हाला विचारतोय. प्रश्न असा आहे की शिवसेना विरोधात बसणं हे राज्य कारभाराचा गाडा व्यवस्थित चालण्यासाठी पोषक ठरेल की शिवसेना सत्तेत सहभागी होणं जास्त पोषक ठरेल? नाही, आता तो निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे आणि तो निर्णय सभागृहामध्ये, मगाशीच मी म्हणालो की सभागृहामध्ये नेमके कोणते विषय येतात, कशी चर्चा त्याच्यावरती होते, इतर पक्षांची भूमिका काय राहते, यावरती ते सगळे निर्णय अवलंबून राहणार आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादीचा भूमिका मात्र स्पष्ट आहे की स्थिरता राहिली पाहिजे आणि त्या दृष्टीने जे काय आम्हाला करता येणे शक्य असेल ते आम्ही करू. राज्याच्या हिताचे जे निर्णय असतील त्याच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहील. बिलकुल, अत्यंत सकारात्मक पातळीवर चर्चा सुरू आहे असं भाजपचे नेते म्हणत होते. अतुलजी,
जी परिस्थिती दिसतीये की आता केंद्रामध्ये मनोमिलन म्हणजे केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे जो काही संघर्ष सुरू होता शिवसेना भाजपमधला तो कमी होताना दिसतोय. 2 मंत्रिपदांची आता शिवसेनेला दिली गेलेली ऑफर असेल किंवा आता सगळ्यांचे सूर ज्या प्रकारचे दिसत आहेत त्यावरून तुम्हाला आता केवळ राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अवलंबून राहावं लागेल असं वाटतंय का, की राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची आता गरज राहणार नाही असा विश्वास तुम्हाला वाटतोय? नाही, पहिला मुद्दा, भारतीय जनता पार्टीने काही राष्ट्रवादीचा पाठिंबा मागितला नव्हता किंवा राष्ट्रवादीचा पाठिंबा आम्ही घेतलेला नाही. राष्ट्रवादीने आपणच म्हटल्याप्रमाणे निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच आपणून त्यांच्या कल्पनेतलं स्थिर सरकार आलं पाहिजे म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सरकारला बाहेरनं पाठिंबा किंवा विश्वास घोषित केलेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने NCPचा पाठिंबा मागितला नव्हता, मागितलेला नाही आणि त्यांनी दिला असला तरीसुद्धा तो पाठिंबा आम्ही घेतलेला नाही. त्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारताय तो प्रश्न मूलतः गैरलागू आहे. मगाशी तुम्ही तो प्रश्न विचारला, मागितला नव्हता आणि घेतलेला नाही हे बरोबर आहे, पण घेणार की नाही? हां, नाही, घ्यायचा मुद्दाच उपस्थित होत नाहीये ना. असं आहे बघ, लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टीचं आज महाराष्ट्रामध्ये सरकार आहे, केंद्रामध्ये पूर्ण बहुमताचं सरकार आहे. देशभरातलं वारं हे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे सरकार आलेलं आहे हे सरकार स्थिर पद्धतीने चांगल्या पद्धतीने चालावी ही सगळ्यांचीच भावना आहे आणि त्या तीच भावना महाराष्ट्राच्या जनतेची आहे. म्हणजे मी तुम्हाला आता गंमत म्हणून मी सांगतो की म्हणजे म्हणजे वस्तुस्थिती सांगतो, पण एक गंमतशीर गोष्ट, या आत्ता कार्यक्रमाला येण्याच्या आधी एका हाऊसिंग सोसायटीमध्ये मी एका सांस्कृतिक कार्यक्रमाला गेलो होतो. आज गुरु नानक जयंती आहे, त्यानिमित्ताने त्या सोसायटीने कार्यक्रम ठेवला होता. तिथे एक काँग्रेसचा पदाधिकारी उपस्थित होता आणि कार्यक्रमात चालू असताना त्याने असं म्हटलं की मी एकटाच इथे काँग्रेसचा आहे. तर असं म्हटल्यानंतर त्याच्या बायकोने तिकडे सगळ्यांसमोर जाहीर केलं की नाही नाही ते काँग्रेसचे आहेत पण मी BJPची आहे म्हणाले, माझा मोदींना पाठिंबा आहे. त्यामुळे हे देशभरातलं आणि आपल्या राज्यातलं वातावरण आहे. त्यामुळे अनेक जण पाठिंबा देऊ शकतील किंवा पाठिंबा देण्याची त्यांना इच्छा व्यक्त होईल, तो काही मुद्दा नाही. पण आम्ही पाठिंबा मागितलेला नाही NCPचा एवढं नक्की आहे. आणि शिवसेनेबरोबर जी चर्चा सकारात्मक पद्धतीने चालू आहे, शिवसेना जर का आमच्याबरोबर आली तर नक्कीच हे सरकार अधिक चांगल्या पद्धतीने चालेल अशी आमची भावना आहे. आणि म्हणून आपण आज फडणवीसांचं जे स्टेटमेंट पाहिलं की ते असं बोललेले आहेत की चर्चा सकारात्मक पद्धतीने चालू आहे आणि अंततोगत्वा सगळं चांगलं होईल. या वाक्याचा अर्थच असा आहे की शिवसेना आमच्याबरोबर आली तर ते अधिक चांगलं होईल अशीच आमची भूमिका आहे. बिलकुल. संदीपजी, शिवसेना आली, फार सूचक विधानं त्यांनी केलेली आहेत. शिवसेना आली तर चांगलं होईल, आम्ही पाठिंबा मागितलेला नव्हता राष्ट्रवादीचा असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी असं म्हणलं की अनेकांना आपणहून पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त होईल किंवा इच्छा होईल. तर तुम्हाला काय वाटतं की आता जवळपास हे ठरल्यात जमाय की भाजप आणि शिवसेना एकत्र येतात त्यामुळे हा भाजपचा कॉन्फिडन्स दिसतोय? एक लक्षात घ्या, शिवसेनेचा पाठिंबा घ्यायचा की नाही याच्यावरती भाजपमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मतभेद आहेत. काही भाजपच्या नेत्यांचं असं ठाम मत आहे की शिवसेनेचा पाठिंबा घ्यायला नको, पण असं असताना सुद्धा आता शिवसेनेला बरोबर घेतलं जात आहे, ही एक महत्त्वाची बाब आहे. दुसरं असं की राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबत भाजपचा कुठलाच नेता ठोस भूमिका घेत नाही, हे सुद्धा खरोखर आश्चर्यजनक आणि अत्यंत दुर्दैवी आहे. कारण ज्या पद्धतीने प्रचाराच्या काळामध्ये टीका केली, त्यामुळे खरं तर भाजपच्या नेत्यांनी असं जाहीरपणे म्हटलं पाहिजे की आम्हाला राष्ट्रवादीचा पाठिंबा आम्ही नको आहे आणि तो तुम्ही कृपया आम्हाला देऊ नका. पण त्यांना तो याच्यासाठी हवा आहे की अनेक वेळा एका हाताला राष्ट्रवादी काँग्रेस, एका हाताला शिवसेना असं ठेवून या दोन्ही पक्षांना खेळवत राहायचं आणि सत्ता आपली टिकवायची, हे त्यांना पुढे दीर्घकाळ करायचं असल्यामुळेच ते असं स्पष्टपणे बोलत नाहीत. हाच त्याचा अर्थ आहे. बिलकुल. अभयजी, तुम्हाला काय वाटतं शेवटी राज्यातली परिस्थिती काय असेल, कुठल्या दिशेने हा प्रवास चाललाय असं दिसतंय सध्या, काय दिसतंय, कशी असेल विधानसभा? संदीप जे म्हणाले त्याच्याशी मी पूर्णतः सहमत आहे. त्यात दुसरी आणखी एक गोष्ट आहे की विधान परिषदेत आज शिवसेना भाजप एकत्र आले तरी त्यांचं बहुमत नाही आहे. त्याच्यामुळे उद्या प्रत्येक विधेयक संमत करायला असेल किंवा कुठे त्यांना बहुमताची गरज पडणार आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आम्हाला तुमची गरज नाही म्हणून आता लगेच धुडकावून लावणं त्यांना सोयीचं वाटत नाही. दुसरं, राजकीय जो बॅलन्स आहे तो ठेवायचा असेल तर दोन्ही पक्षांना जवळ ठेवावं लागेल की एक चेक्स अँड बॅलन्सेसचा एक प्रकार आहे. मग अशी अतुलजींनी सांगितलं की ही क्विड प्रो क्यू या तत्वावर चर्चा सुरू नाही आहे आणि कुठली पदं कोणाला द्यायची हा आमचा हे, तर नेमकी चर्चा कसली सुरू आहे? मग जर पदांच्या वाटपाचं, सत्तेच्या वाटपाच्या वाटाघाटी नाही आहेत
तर नेमक्या वाटाघाटी कशाच्या चालू आहेत? काही चित्रपटाच्या गप्पा मारायला चर्चा किंवा बैठका होत नाहीत. बैठका होतात की सत्तेत सहभागी झाल्यानंतर काय कोणाला किती वाटा मिळेल, त्याच्याबरोबर त्यांचा काय कॉमन मिनिमम प्रोग्राम असेल का, अजेंडा काय असेल, विदर्भ घेणार का नाही घेणार, असे मुद्दे असू शकतात. आमचा कुठलाही क्विड प्रो इश्यू नाही, फक्त आम्ही चर्चा करतोय या वाटण्यात मला वाटतं की तसं तथ्य नाहीये. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना एक साधारणतः झुलवत ठेवून आपलं पक्षाचं सरकार अधिक स्थिरपणे चालवण्याचा भाजपाचा प्रयत्न राहील आणि एक राजकीय पक्ष म्हणून मला त्यात काही गैर वाटत नाही. बिलकुल. वेळ संपलेली आहे, पण भातखळकर हात वर करतात. अतुलजी थोडक्यात. नाही, मी एवढंच म्हटलंय की क्विडप्रो या पद्धतीने किंवा या बेसिसवर ही चर्चा चालू नाहीये. त्यामुळे यात सत्तेचं वाटप नाही, सत्तेचं वाटप आहेच, पण सत्तेचं वाटप हे केंद्रात एवढं तर राज्यात एवढं, अशा क्विडप्रो पद्धतीने आमचं चालू नये एवढं नक्की आहे. ठीक आहे. आणि एनसीपीचा पाठिंबा आम्ही घेतलेला नाहीये, आम्ही मागितलेला नाहीये. त्यामुळे आम्ही तो नाकारायला पाहिजे होतं. स्पष्टपणे घेतलाच नाही म्हणा तो ना, नाकारणार घेणार काय? नाही असं म्हणा तुम्ही तरी म्हटलं पाहिजे असं. आणि त्यांनी असं आहे, त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेलाच नाहीये. त्यांनी असं म्हटलं आहे की स्थिर सरकार महाराष्ट्रात चाललं पाहिजे, म्हणून जेव्हा उठण्याची पाळी येईल तेव्हा पाठिंबा ही काही जादूची अंगठी बहिष्कार नाही टाकेल. की ती त्यांनी दिली आणि तुम्ही घेतली आणि मग ती तुम्ही घासून बघितली आणि त्याच्यातून राक्षस आला, असं नाही आहे. त्यामुळे पाठिंबा ही काय गोष्ट असते मग की ते त्यांनी सांगतोय दिली. त्यामुळे तुम्हीच ते जाहीर केलं पाहिजे ना की आम्हाला नको म्हणून. जी अंगठी घासायची नाही, दिलेलाच नाही तर नाकारण्याचा काय मुद्दा आहे? त्याने आम्हाला पाठिंबा दिलेला नाहीये, त्यांनी त्यांच्या मनातलं जाहीर केलं तर ठीक आहे, आमचा काय मुद्दा आहे त्यात? आम्ही स्वीकारलेला पण नाहीये. त्यामुळे आम्ही तुम्हाला जे असं वाटतंय की राणा भिवादळची आम्ही भाषणं करावीत, तर त्याप्रमाणे कारवाई आम्ही करतोय. राष्ट्रवादीने जी काही भूमिका घेतली असेल त्या भूमिकेमुळे आमच्या प्रशासनामध्ये किंवा आमच्या निर्णयांमध्ये काही डायल्युशन आलंय का? तो पहिल्या 3 दिवसातल्याच निर्णयामध्ये होतंय. आजही अनेक काही सहकारी खात्याने आज निर्णय घेतलेले आहेत जे ॲपरेंटली राष्ट्रवादीच्या विरोधातले आहेत. त्यामुळे त्यांनी जी काही भूमिका घेतली आहे त्या भूमिकेचं सावट आमच्या प्रशासकीय निर्णयावर पडणार नाही. ज्या भ्रष्टाचाराच्या संदर्भातल्या चौकशा करायच्या आहेत त्या चौकशा आम्ही 100% करणार आहोत आणि महाराष्ट्राच्या जनतेला ते दिसेल. ठीक आहे. पाठिंबा जसा राष्ट्रवादींनी बिनशर्त केलाय, देऊ केलेला होता, त्याचप्रमाणे तो पाठिंबा देण्यामध्ये किंवा नकारण्यामध्ये सुद्धा कुठलीही भूमिका स्पष्टपणे भाजप घेत नाही. आणि आता अशी भाषा ज्या प्रकारे सुरू झालेली आहे, जी बॉडी लँग्वेज भाजपच्या नेत्यांची दिसती आहे, त्यावरून महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्याही लक्षात आलं असेल की चर्चा नेमक्या कुठल्या तत्वावर सुरू आहेत आणि कुठल्या पातळीपर्यंत कुठल्या पक्षांमधल्या चर्चा पोहोचलेल्या आहेत. आता काही दिवसच राहिलेले आहेत, काही दिवसातच सगळे चित्र महाराष्ट्राच्या समोर येईल. तूर्त या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल चारही मान्यवरांचे धन्यवाद. रोखोकमध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.